हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आज मला एवढं भारी वाटत आहे ना. मी सूर्य उगवायच्या आधी आज पण उठले आणि मेन म्हणजे त्या दिवशी मी 6 वाजता उठले होते. आज मी 5:15ला उठले. आता फ्रेश वगैरे होऊन आता 5:30 वाजलेत. आता मी घेते डिटॉक्स वॉटर आणि एवढं जास्त फ्रेश वाटते ना. मेन म्हणजे मी रात्री 10 नाही 9:30लाच झोपले होते. त्यामुळे मला 4:30ला उठायचं होतं. 4:30पासून मला झोप पण येत नव्हती. बट मी असा विचार करत होते की मी आत्तापासून उठून काय करू. त्यामुळे मी 5:15ला उठले. बट उद्या मी 4:30लाच उठेल. एवढं छान वाटतं ना. मी तुम्हाला टाईम दाखवते. एवढे बघा 5:35 झालेत. बहिणीला जायचं आहे 6ला जॉबला आणि ती अजून उठली नाही आणि मी तिच्या आधी उठून बसले. असं अजिबात वाटत नाही आहे की उठल्यामुळं असं झोप येते परत वगैरे असं काहीच वाटत नाही आहे. उठल्यावर अगोदर तोंडावर पाणी मारलं म्हणजे झोपच जाणार. तसं मला 4:30 वाजल्यापासून झोप आलीच नाही 5:15पर्यंत. असंच मी एवढून तिकडे हे करत होते. बट उठत नव्हते. आता मग 5:15ला फायनली उठले. 6 वाजता माझा योगा क्लास आहे. 6 ते 7:30. तोपर्यंत मग मी आता डिटॉक्स वॉटर पिऊन घेईल. 10 मिनिट तर लागतीलच प्यायला एवढं. त्यानंतर मग आज ॲशगार्डचा ज्यूस नाही आहे कारण ॲशगार्ड झेप्टोवर आउट ऑफ स्टॉक होतं. त्यामुळं मग ॲशगार्डच नाही आहे आज. सो उद्या मग ॲशगार्ड बघू. आणि डिटॉक्स वॉटरची रेसिपी बरेच जण विचारत होते. ती मी मिनी ब्लॉगमध्ये अपलोड केलेली आहे 2-3 दिवसापूर्वी. सो तिकडे तुम्ही चेक करू शकता. एवढं छान वाटतं ना. व्हिडिओ पण सगळे कालच एडिट झाले. सगळं काही काल झालं आणि आज मला फ्रेश काहीच काम नाही. आज डायरेक्ट आता मला योगा झालं की मी कामाला लागेल. पटकन स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरून 10 वाजेपर्यंत काम आवरून बसेल. मग ऑफिसचं काम आणि मग निवांत सगळं काही. आता ही सवय मला का लावायची आहे कारण माझं ऑफिस ऑनलाईन चालू होणार आहे. मे बी 10 किंवा 15 तारखेपासून होईल. चला मी हे फिनिश करते आणि त्यानंतर मग योगा मॅट वगैरे लावते. आणि त्यानंतर मग आणि आज मला हेअर ऑइलिंग पण करायची आहे. हेअर वॉश करायचं आहे. आणि आज बुधवार असल्यामुळे स्वप्नील सुद्धा येणार आहे. त्याला सुट्टी आहे. तर तो म्हणलाय की मला पास्ता खायचा आहे नाश्त्यामध्ये आणि तो नाश्त्याच्याच टायमिंगपर्यंत येणार आहे. तर त्यामुळे मग मी पास्ता बॉईल व्हायला ठेवून देते आणि मी यूज करणार आहे डिसानोचा पास्ता. आणि हा असा मस्त बॉईल होऊन रेडी झाला आणि हा हेल्थसाठी पण हेल्दी असतो कारण हा गव्हाच्या पिठापासून बनलेला असतो त्यामुळे. आणि बघा किती मस्त असा बॉईल झालाय. सो गाईज झाला माझा योगा करून आणि खूप जास्त फ्रेश वाटतंय यार. खूप म्हणजे खूपच फ्रेश वाटतंय. आता अगोदर मी भांडे घासून घेते. रात्रीचे थोडे 2-3 ताटं आहेत आणि कढई आहे. त्यानंतर मग नाश्ता बनवते. तसं अगोदर म्हणते फ्रूट्स खाऊन घ्यावं कारण भूक तर लागली आहे मला लवकर उठल्यामुळे आणि मला उठल्याबरोबर भूक लागतेच. तर ते त्यानंतर प्रोटीन पावडर बॉटल भरून ठेवते आणि आणखीन काय नाश्ता बनवते. त्यानंतर आज भाजीला बनवणार आहे वांग्याचं भरीत. विचार चालू आहे की जळगाव स्पेशल बनवावं. बट आणखी विचार येतो की मला नाही आवडत तसं. मला आपलं माझं एक नॉर्मल रेसिपी आहे ती वाली आवडते. सो तसं बनवायचं चालू आहे. तर बघू आता मी काय काय करते. अगोदर तर आता भांडे घासून घेते आणि त्यानंतर आपला फ्रेश डे स्टार्ट करू. मग हेअर ऑइलिंग करेल आणि मग काय म्हणतो हेअर वॉश पण करेल. आणि आज आहे माझा फर्स्ट डे कथक क्लासचा. ओ माय गॉड, आय एम सो एक्सायटेड यार. खूप एक्सायटेड आहे मी जिम लावली होती तेव्हाच कथक क्लास लावायला पाहिजे होता. बट मी जिम लावली आणि जिम बंद केली तर माझं वजन वाढलं.
सो आता मी लावते कथक क्लास फायनली. सो या आय एम सो एक्सायटेड. तर चला, त्यानंतर मला भांडे घासते, नाश्ता बनवते आणि नंतर मग मी हेअर ऑइलिंग करून बुक रीड करते. हे सर्व कामं मी 9 वाजेपर्यंत आवरून घेते आणि मग आंघोळ करून ऑफिसच्या कामाला बसते. ओके चलो. तर गाईज मी विचार केला होता की आज हेअर वॉश करू, बट मला आज कामं खूप जास्त आहेत त्यामुळे म्हणलं, आणि केस पण एवढे काही चिकट वगैरे झाले नाहीत, ऑइली झाले नाहीत, तर त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, असंच आपण करून घेवायची कामं. आणि उद्या परवा मे बी परवा आळंदीला जायचं आहे, तर मग त्यावेळेस हे करेल, मग हेअर वॉश करेल. वाव छान झालेत केस. आणि आता मस्त ऊन आले गॅलरीमध्ये, एवढा वेळ ऊन नव्हतं किचनच्या गॅलरीमध्ये, आता ऊन आले. आणि बघा सूर्योदयाच्या आधी उठले मी यार. तर तिथं बसून थोडा वेळ अर्धा तास पुस्तक वाचते आंघोळीला पाणी लावून, आणि मग पाणी तापलं की पुन्हा आंघोळ वगैरे करून अगोदर भरीत बनवून घेते. आता 8:30 झालेत, तर भरीत बनवून घेते. तर गाईज आता उन्हामध्ये आले मी इथं गॅलरीत. घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व, म्हणत व्लॉग करते सुरुवात. सारी असं तिच्या लुक फायर, एडिटिंगला पॅशन. तर काय झाली माझी आंघोळ वगैरे, वेट पण चेक केलं मी आंघोळ झाल्यावर आणि थोडंसं कमी झालंय ग्रॅममध्ये. आणि आता मला करायची स्किन केअर. नाश्ता तर माझा झाला ऑलरेडी जेवणाच्या आंघोळीच्या अगोदरच. तर आता मी पटकन स्किन केअर करून घेते. आणि हो, तुम्हाला माझा मिरर आता नेहमीच बघायला भेटणार आहे, कारण यार माझी फेवरेट गोष्ट ही, त्यामुळे तुम्हाला बघायलाच भेटणार आहे. तर चला, आता मी स्किन केअर तिकडे नाही तर इथे करणार आहे. सो चला आपण स्किन केअर करून घेऊया. तर आता मी सिरम लावलंय. आणि बरेच जण मला विचारत होते की सिरम कसं लावायचं. तर सगळ्यात अगोदर फेस वॉश जेव्हा करतो तेव्हा जर तुम्ही टोनर वापरणार नसाल तर डायरेक्ट सिरम लावायचं. सिरम तुमच्या डार्क स्पॉटसाठी काम करतं. आणि आज मला खूप असे दुसऱ्या अकाउंटसाठी व्हिडिओ शूट करायचे आहेत. तुम्हाला दाखवलं मी पार्सल किती आलेले, तर ते सर्व पार्सल अनबॉक्स करून आज त्याचे व्हिडिओ शूट करून घ्यायचे आहेत. परत मी तुम्हाला दाखवते. मी असं पूर्ण दुकान लावल्यासारखं लावून ठेवले सर्व काही. आज मी विदाउट मेकअपच सर्व व्हिडिओ बनवणार आहे. आणि ट्रायपॉड तुटल्यानं ना माझा काल, एवढं मला अवघड होते. हे साईडला दुसरावाला ट्रायपॉड घेऊनच फिरावं लागते, कारण उभे व्हिडिओ घ्यायचं म्हणलं की. सो गाईज आय एम रेडी. आणि पटकन आता आपण कंप्लीट करून घेऊया शूट. म्हणजे मी कंप्लीट करून घेते. आणि मिरर राहता, मिरर समोर थांबून शूट करणार आहे मी सर्व व्हिडिओज त्या अकाउंटचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचं माझं सात्विकचं सेशन पण बाकी आहे करायचं, ते पण करेल मी. तसं आता मी माझं काम मे बी 2 तासात मी आवरून घेईल सर्व काही. आणि मग त्यानंतर मी पटकन बाकीचं जे असेल ते करून घेईल काम. जेवण बनवायचं, वांग्याचं भरीतच करायचं आहे, त्यामुळे एवढं काही नाही आहे, पटकन होऊन जातं. सो मी तुम्हाला माझा लुक दाखवते आणि बघा. सो या फायनली आय एम रेडी. चप्पल बघू नका, चप्पल इग्नोर करा. आणि हा ड्रेस मी पिंपरी मार्केटमधूनच घेतलेला आहे. तर म्हणलं आज कथक क्लासला पण जायचं आहे, तर दिवसभर असाच घालू आणि ह्याच ड्रेसवर शूट पण करू. आणि हा ड्रेस मी तिकडे घालून जाणार आहे. कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. अँड यस, माझं गार्डन पण बघा इकडे. सो या लाईट लावल्यानंतर बघा मिरर रात्री याच्यापेक्षा भारी दिसतोय. आता एवढं काही खास वाटत नाही आहे, बट रात्री भारी दिसतोय. तर चला आता मी पटकन माझी शूट करून घेते. तर गाईज आता वाजलेत 1 आणि मावशी येऊन चपात्या करून गेल्या.
खूप जास्त भूक लागली आहे माझ्या पेटूला आणि खूप मी थकले. तर सगळं शूट झालंय माझं, फक्त एक राहिले, तो मी आता जेवण करून करेल कारण खूप खूप भूक लागली आहे. तर ते झालं की मग मला दवाखान्यात जायचंय, हॉस्पिटलला. तुम्हाला सांगितलं ना मंडेला ओपन होणार होता दवाखाना, तर ते दाखवायला जायचंय हेडेक साठी. तर तिकडे जाऊन येऊ. अगोदर मी जेवण करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. नंतर ना मी दुपारी जेवण वगैरे झालं, माझं एक शूट बाकी होतं ते तेवढं केलं मी. आणि मला एवढं जास्त असं विकनेस वाटत होता ना, माहीत नाही कशामुळे, बट आय थिंक मी वेट लॉस जर्नी चालू केलं आहे आणि त्यात मी वेट लॉससाठी डाएट वगैरे करते, त्यामुळे होत असेल. सो आय थिंक आय डोंट नो व्हॉट टू डू. काय करू काही समजत नाही मला, बट या मी करेल सॉर्ट आउट काही ना काही. आणि आजचा माझा फर्स्ट डे होता कथक क्लासचा आणि मी नाही जाऊ शकले कारण मला विकनेस होती, मी झोपून होते. मी आत्ता उठले 7 वाजता आणि हेडॅकसाठी मला दवाखान्यात जायचं होतं. तर आत्ता मी जाते आहे, बहीण आली आता, तर मग जातो आम्ही आता. आणि मग काय म्हणते काय नाही डॉक्टर, त्यांचं पण बघू आम्ही. बट आजचा तर माझा क्लास मिस झाला. आता परवा बुधवारी आहे, सो बुधवारी जाईल मी. त्यावेळेस मी जास्त असं तंदुरुस्त होऊन जाईल, मस्त एनर्जीने जाईल. कारण आज मला वाटतच नव्हतं, मी म्हणजे मला विकनेस एवढी होती की मला उठूच वाटत नव्हतं, त्यामुळे मी नाही गेले. तर चला मी पटकन चेंज करते आणि निघते. माझं खूप जास्त डोकं दुखतंय. मे बी मग मी तिकडून जर लवकर झालं हॉस्पिटलचं, मग मी तिकडून तिकडे श्वेताकडे पण जाईल, थोडंसं फ्रेश वाटेल, थोडंसं गप्पा वगैरे मारून मांजरांसोबत थोडं खेळून छान वाटेल. बट आता मला खूप जास्त वीक वाटत होतं, तर मी ORS घेतलं. काल पण तुम्ही पाहिलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये, आय डोंट नो पाहिलं का नाही. काल पण मला होत होतं, तर मी नारळ पाणी घेतलं होतं. आता आज नारळ पाणी नव्हतं आणायला, पण जायचं माझ्यात तेवढं हे नव्हती, तर त्यामुळे मी ORS घेतलं. इलेक्ट्रोलाइट घ्यायचं होतं, बट ORS घेतला. तर आता मे बी मी आज लवकर उठले ना त्याच्यामुळं पण, बट मला दुपारी झोपायचं नव्हतं, बट मी झोपले. त्यामुळे आता संध्याकाळी लवकर झोप येणार नाही असं होईल ना. बट काय नाही, बघू आपण, होईल, करू आता. ओके चला पटकन मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. तो गायच केले मी चेंज आणि निघाले आता. आता मला तर जायची पण ताकद नाही आहे माझ्यात, पण आता तसंच जाते. फ्रेश पण नाही झाले मी, तोंडाला पाणी पण नाही मारलं, स्किन केअर केलेलीच होती. तर चला आता असंच जाऊ, काय करणार. येते मी आणि काय काय म्हणलं डॉक्टर सांगते तुम्हाला आल्यावर.